इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 प्रसिद्ध केला आहे। या अहवालानुसार भारतातील एकूण बेरोजगार लोकांपैकी 83% तरुण असल्याचे सांगितले आहे। तर तरुण बेरोजगारांमध्ये सुशिक्षित तरुण बेरोजगारांची संख्या 65.7% इतकी आहे। या सुशिक्षित तरुण बेरोजगारांमध्ये UPSC MPSC करणाऱ्या तरुणांचे प्रमाण अधिक असल्याचे पाहायला मिळते। आजच्या अस्थिर जीवनामध्ये स्थिर व शाश्वत उत्पन्नाचा स्रोत मिळवण्यासाठी दरवर्षी लाखो मुले MPSC कडे वळतात। सुरुवातीला जोमात असलेली मुले अनेक वर्ष परीक्षा देऊन निराशेच्या गर्तेत सापडतात। सतत येणाऱ्या अपयशामुळे मानसिक खच्चीकरण होऊन ही मुले नैराश्यग्रस्त होतात आणि शेवटचा पर्याय म्हणून आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात। तर काही मुले प्रतिष्ठेचा प्रश्न न करता वेळीच सावध होतात, MPSCला पर्यायी मार्ग शोधतात। अशा वेळी अपयशातून खचून न जाता स्वयंरोजगारातून सुरू केलेल्या आत्मसन्मानाच्या लढाईची ही स्फूर्तिगाथा। माझे नाव योगेश लक्ष्मण खोत, माझे गाव आहे कासारवाडी। मी MPSCला सुरुवात 2017ला चालू केली। MPSCला सुरुवात केल्यानंतर पहिलीच मी प्री क्रॅक केली, त्यामुळे माझा कॉन्फिडन्स जास्त वाढल्यामुळे मला माझ्याकडून स्वतःकडून जास्त अपेक्षा आल्या। 2022 पर्यंत मी 16 मेस दिले, त्यामध्ये मी काही वेळा 1 किंवा 2 मार्कात गेलोय। नगर परिषद 2024 ची त्यामध्ये पण मी 3 मार्कात फेल झालो। फेल्युअर मला येत होते। 2020 ची जे PSI मी फेल झालो, त्यानंतर 2021 ची परत क्लर्क फेल झालो, मेन्स या सर्व मेन्स फेल झालो। आणि त्यानंतर मग मी 2022 ला निर्णय घेतला की काहीतरी साइड बिझनेस किंवा बी प्लॅन पाहिजे मला, म्हणून मी हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला। 5 नोव्हेंबर 2023 ला मी हॉटेल सुरू केलं आणि त्यानंतर आता मला 9 महिने झाले आणि हॉटेल व्यवसाय माझा एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे। 7 ते 8 वर्ष मी MPSC करतो, त्याचा पण खूप फायदा झाला। जे MPSC ने मला शिकवलं, जे MPSC मध्ये जे मी शिकलो तेच मी इथं टेक्निक वापरलं की बाबा थांबलं पाहिजे, काही गोष्टी जर मिळवायच्या असतील तर थांबलं पाहिजे। जसं माझं एक ग्रोथ होत गेली, हॉटेलचं नाव होत गेलं, एक 3 ते 4 महिन्यानंतर मला प्रॉफिट मिळायला चालू झालं।